हे सगळं तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही एका वर्षाच्यात करोडपती 100% होणार. पैसा ही पैसा होगा. मॅनिफेस्टेशन त्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करणारच करणार. जे तुम्ही विचार करताय ते तुम्हाला अट्रॅक्ट होतंय. मग ते पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे. निगेटिव्ह असू दे, बरोबर. तुम्ही जर म्हणतायत की माझ्याकडे पैसा लिमिटेड येतो, तर तो लिमिटेडच येणार. आत्ताची जी रिॲलिटी आहे ती चेंज होऊ शकते का? 100% चेंज होऊ शकते. पण तुमचा तो तेवढा फेथ असणं पण गरजेचं बरोबर आहे. बरोबर. आता मला 1 CR रुपीज मॅनिफेस्ट करायचे, तर मी आता इथे बसूनच आहे. मी काहीही करत नाहीये. फक्त मी मॅनिफेस्ट करतेय की मला 1 CR रुपीज पाहिजे पाहिजे पाहिजे. तर ते असे भेटतील का? अगदी 6 महिन्यात सुद्धा तुम्ही 1 करोड कमवू शकतात. कुठलीच गोष्ट क्विक आणि फास्ट मोडमध्ये मिळत नाही आणि जरी मिळाली तर ती टिकत नाही. जर कुठली गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा एक्सेलन्स, तुमचे पेशन्स आणि तुमची अपॉर्च्युनिटी सिकर्सची एक फेज असते ना, ती असणं गरजेचं आहे. जर ती बरोबर. नसली तर तुमच्या समोरून गोष्टी दुसऱ्याला हँडओव्हर केल्या जातात, परंतु तुम्हाला त्या मिळत नाही. कारण आपण तेवढे अटेंटिव्हच नसतो. अगदी सिंपल प्रेयर आहे. हे 4 सेंटेन्स मिरॅक्युलस रिझल्ट्स क्रिएट करतात. माझ्या हजारो स्टुडंट्सच्या लाईफमध्ये रिझल्ट्स क्रिएट केलेले आहेत. आपण ज्या वेळेला स्वतःवर फोकस करतो त्यावेळेला आपली प्रगती होते. ज्या वेळेला आपण दुसऱ्यांवर फोकस करतो आपली अधोगतीच होते. प्रत्येकाला लक्झरियस जॉब हवाय, बरोबर. कार हवी आहे, हाऊस हवाय, परंतु विचार करताना खरोखर या गोष्टींचा विचार केला जातो का? नमस्कार मंडळी. आपली गोष्ट आपल्या भाषेत म्हणजेच आपल्या बोल बिंदासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्या सोबत आहेत कविता मॅम. नमस्कार कविता मॅम. नमस्कार. थँक्यू. वेलकम. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. तर पहिले तर मी हे बोलेल की तुम्ही लाईफ कोच पण आहात, मॅनिफेस्टेशन वगैरेच्या गोष्टी, परत बिझनेस कोच, बिझनेस कन्सल्टन्सी आणि बऱ्याचशा गोष्टी, तुमची स्कूलही आहे जसं आपलं डिस्कशन झालं. जसं आपण बघतो की आपल्याला पैसा म्हणजे प्रत्येकच गोष्टींमध्ये माणसाला पैसा हवाच. हा एकदम गरजेची गोष्ट आहे पैसा म्हणजे. तर तो कसा कमवावा? तो डेली लाईफमध्ये आपण मॅनिफेस्टेशनचा यूज करून पैशाला कसं अट्रॅक्ट करू शकतो? त्याचा काय रोल आहे? तर त्याचे थोडेफार आपल्याला ओके. डेफिनेटली. मॅनिफेस्टेशनने पैसा कमवता येतो का? 100% कमवता येतो. परंतु त्यासाठी प्रॉपर चॅनल्स थ्रू जाणं गरजेचं आहे. मॅनिफेस्टेशन हे वापरून आपल्याला डायरेक्टली पैसा आपल्या बँक अकाउंटमध्ये कोणी जमा करत नाही. परंतु मॅनिफेस्टेशनचा यूज करून हां. आपण ज्या गोष्टी वर्षाने 6 महिन्याने होणार असतील, त्या प्रायर येतात आपल्या, अट्रॅक्ट. लवकर अट्रॅक्ट होतात आणि आपण ज्या गोष्टी संधी चालून येतात, त्यांचं सोनं करून आपण 100% पैसा कमवू शकतो. परंतु त्यासाठी तुमचा मनी मॅनिफेस्टेशन असू दे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन असू दे किंवा व्हॉटएव्हर एल्स, तुमचा या गोष्टीवर 100% ट्रस्ट असणं गरजेचं आहे. ट्रस्ट आहे म्हणजे पैसा तुमच्याकडे 100% अट्रॅक्ट होणार विथ मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशनने पैसा अट्रॅक्ट करणं म्हणजे काय? की तुमचा कंप्लीट माइंडसेट शिफ्ट करणं. माइंडसेट शिफ्ट एका दिवसात होतो का? अजिबात नाही. नाही. परंतु एक दिवस नक्की होतो आणि माइंडसेट शिफ्ट झाला की पैसा अट्रॅक्ट होणं ईझी होतं. कारण तुम्ही विचार करायला लागतात. पैसा कमवण्यासाठी फक्त मेहनत गरजेची नाहीये. काबाड कष्ट करूनच पैसा येतो इज रॉंग बिलीफ, राइट? व्हॉट इज राइट बिलीफ देन? तुम्ही तुमचे थॉट्स, तुमचे विचार अलाइन करून, हां. त्यावर ट्रस्ट ठेवून, हां. अकॉर्डिंगली ॲक्शन्स घेऊन 100% पैसा कमी वेळेत जास्त पैसा अट्रॅक्ट करू करू शकतो. शकता. हां, येस. हां, हां. जसं मग आता तुम्ही अट्रॅक्शन वरती बोलले, लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती बोलल्या. तर ते कसं काम करतं लॉ ऑफ अट्रॅक्शन? ते थोडंसं एक्सप्लेन करा ना. डेफिनेटली. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपल्या लाईफमध्ये, माझ्या लाईफमध्ये तर खूप इम्पॅक्ट आणलाय. हजारो स्टुडंट्स आहेत माझे, ज्यांच्या लाईफमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनने खूप जास्त गोष्टी मॅनिफेस्ट करून दिलेल्या आहेत आणि त्या लोकांना त्याचा एवढा फायदा झालाय की ते सुद्धा स्वतः लाईफ कोचिंग करत आहेत. त्यांची फॅमिली सिक्युअर आहे. त्यांचे बिझनेसेस ग्रो झालेले आहेत. प्लस ते त्यांचं ड्रीम लाईफ जगत आहेत. हां. परंतु ज्यावेळेला तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट शिकायची आहे, तुमच्या सबकॉन्शियसला आपल्याला 2 मनं असतात. एक चेतन, बरोबर. एक अवचेतन. अवचेतन. तिसरं पण मन असतं. त्याला आपण अनकॉन्शियस माइंड म्हणतो. त्यामध्ये लहानपणापासूनच्या मेमरी स्टोअर असतात. आणि मग ज्यावेळेला आपण नवीन काहीतरी करायला जातो ना,
प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी होल्ड करतं. आपल्याला बॅक म्हणजे होल्डिंग बॅक जो म्हणतो हां. आपण, हां, हां, हां. की मला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, पण मी करू की नको? हं, हं, हं. यात मला नुकसान झालं तर? यात मला बरोबर. फायदा हो, होईल का? बरोबर. मग लाइक अट्रॅक्ट लाइक. जे तुम्ही आहात ते तुम्हाला मिळतं. हं, 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 जे हं. तुम्ही मागतात ते तुम्हाला मिळत अच्छा. नाही. जे तुम्ही आहात तेच मिळणार आहे. मग तुम्ही काय आहात हे आधी तपासा. बरेच लोकं म्हणतात हे थोटांड आहे, हे फेक आहे. असं काही होत नाही. पण जर असं होत नसतं तर आपण जिवंत पण नसतो. ईश्वराने आपल्याला निर्मित केलेलं बरोबर. आहे. आपण पंचमहाभूतांनी बनलेलो आहोत. आपण जर आपली आपली डेथ होते म्हणजे नेमकं काय होतं, तर आपला आत्मा फक्त निघून जातो. तो आत्मा प्लांट करणारा परमात्मा आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. बरोबर. आपले ऋषीमुनी, महात्मे, संत यांनी आपल्याला खूप गोष्टी शिकवून गेलेल्या आहेत. आपल्या भगवद्गीतेत आपल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. मग ते काय असंच कोणीतरी लिहिलं आहे का? अजिबात नाही. नाही. जर ते कोणीतरी लिहिलं आहे, जर ते इम्पॅक्ट करतं, तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्या लाईफवर 100% इम्पॅक्ट इम्पॅक्ट करतात. करतात. जे खूप मोठे आणि श्रीमंत लोकं आहेत, ते असे श्रीमंत होत नाही. पहिली कन्सिस्टन्सी असते, ग्रॅटिट्यूड आहे, व्हिज्युअलायझेशन आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या शिकाव्या लागतात आणि कन्सिस्टंटली कराव्या लागतात. बरोबर की नाही? त्यानंतर मॅनिफेस्टेशन लाईफमध्ये वर्क करतं. जे महान झालेले आहेत लोकं, हं, हं. समजा सचिनजी असू दे, नरेंद्र मोदीजी असू देत किंवा प्रत्येक फील्डमधले आपण जर बघितले एपीजे अब्दुल कलामजी हं, असू हं, दे, हं. बरोबर. परिस्थिती फेव्हरेबल नव्हती. पण माइंडसेट होता. माइंडसेट होता. मग तो बरोबर. माइंडसेट जर शिफ्ट करायचा असेल, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यावर वर्क करतं. पण मग तो कसा शिफ्ट होतो? ज्यावेळेला तुमच्या विचारांची गती बदलते, दिशा आपण बदलवतो. हं, हं, ज्यावेळेला हं. निगेटिव्हकडून आपण पॉझिटिव्हकडे जातो, त्यावेळेला आपल्याला गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होते. मॅनिफेस्ट तर प्रत्येक गोष्ट होते तुम्हाला. लॉ ऑफ हं, हं, अट्रॅक्शनने हं. प्रत्येक गोष्ट अट्रॅक्ट करू शकतात का? तर येस. लाइक अट्रॅक्ट्स लाइक म्हणजे काय? जे तुम्ही विचार करताय ते तुम्हाला अट्रॅक्ट होतंय. मग ते पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे. निगेटिव्ह असू दे. तुम्ही बरोबर. जर म्हणतायत, की माझ्याकडे पैसा लिमिटेड येतो, तर तो लिमिटेडच येणार. बिकॉज यू गिव्ह दॅट परमिशन टू गॉड टू गिव्ह यू लिमिटेड मनी. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करतं, पण ते तुमच्या एनर्जी आणि व्हायब्रेशनवर अवलंबून असतं. हं, हं, हं. आणि एनर्जी आणि व्हायब्रेशन एका दिवसात, एका वेळेला चेंज होत नाही. बरोबर. ते एक दिवस नक्की चेंज होतं आणि ते शिकावं लागतं. सो आपण आपल्या ज्या बॅचेस असतात, त्यामध्ये हे सगळं शिकवत असतो. हां, हां, हां. लॉ ऑफ अट्रॅक्शन, येस. मॅनिफेस्टेशन आणि पॉवर वगैरे. 100% ते आपल्या लाईफमध्ये वर्क करतं. हां, हां. ठीक आहे. निगेटिव्हिटी म्हणजे नेमकी काय? आपण काय म्हणू शकतो? निगेटिव्हिटी म्हणजे काय, की प्रत्येक गोष्ट ज्यावेळेला आपण करायला घेतो, हां. त्यावेळेला मनात पहिला येणारा विचार, तो काय असतो आपला? समजा तुला आज बिझनेस चालू करायचा आहे. बरोबर. हो, तर हो. फर्स्ट जे स्टेटमेंट तुझ्या मनात येईल. हां. मनात येणार आहे, सबकॉन्शियस, कॉन्शियस माइंडमध्ये येणार आहे. येणार आहे. ते कसं असलं पाहिजे? पॉझिटिव्ह, की हो, पॉझिटिव्ह. आय एम हो. डूइंग इट 100% राइट? म्हणजे एक माणसाचा विथ ट्रस्ट आणि ट्रस्ट, विश्वास असायला पाहिजे. विश्वास असायला हां. पाहिजे. पण तो असतो का? नाही नसतो. नसतो. बऱ्याचदा बरोबर. आपण काय करतो? हो, मी स्टार्ट करेल. पण झाला नाही तर? हां, तर हे क्वेशन आपल्याला पहिलेच येतात. येस. हां. लॉस झाला तर? हां. कोणी हसलं तर? हां, हां, हां. कोणी काही बोललं तर? मीन्स व्हॉट? की ते अजून झालेलंच नाहीये. परंतु त्याविषयी तुम्ही निगेटिव्ह विचार करताय विचार आधीच. करायला आधीच सुरू केलं आहे. आणि बाहेर काय बोलता यावर तुमची डेस्टिनी घडत नाही. परंतु तुमचा इनर सोल, तुमचा इनर व्हॉइस तुम्हाला काय सांगतो आहे? त्यावर तुमचे करियर आणि सक्सेस हां, डिफाईन हां, हां. होत असतात. समजा तुम्ही बाहेर दाखवताय जगाला, की मी खूप हुशार आहे. मी सगळ्या गोष्टी परफेक्टली करत आहे. मला छान पर्सेंट येत आहेत म्हणून मी बेस्ट जॉब डिझर्व्ह करतो. परंतु आतून जर असं येत असेल, की आय एम नॉट गुड इनफ. मी तेवढे चांगले मार्क्स मिळवलेले नाहीयेत. मी तर लोकांना सांगितलंय, पण मला माहिती आहे, की मला नाही मिळालेत. हं, हं, किंवा हं. मी हा जॉब डिझर्व्ह करतच नाही. हं, हं, हं. म्हणजे तुम्हाला ज्या आतून फिलिंग येतात ना, ते तुम्हाला मिळत असतं. तुम्ही बाहेर दाखवतात काय, हे तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला काय मिळतं, जे तुम्ही तुमच्या आतून फील करतायत. हां, युअर हां, हां. फीलिंग्स मॅचेस विथ फ्रिक्वेन्सीज. ओके. कारण पूर्ण आपण जेही शिकत आहोत ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे सिम्पली तुमचे व्हायब्रेशन्स, तुमच्या फ्रिक्वेन्सीज, तुमच्या हां, हां, हां. इमोशन्स, तुमच्या फीलिंग्स. हां, हां, हां. ओके. आणि हे सगळं आपल्या लाईफमध्ये खूप मॅटर करतं. तुम्ही आनंदी असताना रडतात आणि रडत असताना सुद्धा आनंदी होतात. आनंदी होतो. बरोबर आहे की नाही? समजा बरोबर. आपला रिझल्ट लागला, तर आपल्याला हां. रडायलाही येतं आणि आपल्याला आनंदही होतो. आनंदही होतो. बरोबर. परंतु जर कुठली जवळची व्यक्ती गेली, तर आपण खूप जास्त दुःखात पण असतो. असतो. मग ह्या काय झाल्यात, आपल्या फीलिंग्ज झाल्यात, की ज्या ठरवून येत नाही. बरोबर. परंतु निगेटिव्ह फीलिंग्सचे खूप
जास्त आता सध्या वाढलं आहे. डिप्रेशन, अँक्झायटी, रिसेशन्स खूप होत आहेत. यंगर्स जे आहेत आत्ताची यंगस्टर्सला तर खूप जास्त गोष्टींना फेस करावं लागतंय. बरोबर, आपण बरोबर. प्रत्येक वेळेला म्हणतो, की ते चुकीच्या मार्गाने जात आहेत किंवा त्यांच्या लाईफमध्ये काही हॅपनिंग होत नाहीये. तर हे काय होतंय कारण त्यांचे माइंडसेट कसे झालेले आहेत, क्विक आणि फास्ट गोष्टी हव्या असतात. परंतु कुठलीच गोष्ट क्विक आणि फास्ट मोडमध्ये मिळत नाही आणि जरी मिळाली तर ती टिकत नाही. जर कुठली गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा एक्सलन्स, तुमचे पेशन्स हं, हं, हं. आणि तुमची अपॉर्च्युनिटी सीकर्सची एक फेज असते ना, ती असणं गरजेचं आहे. जर ती बरोबर. नसली तर तुमच्या समोरून गोष्टी दुसऱ्याला हँडओव्हर केल्या जातात, परंतु तुम्हाला त्या मिळत नाही. कारण मिळत नाही. आपण तेवढे अटेंटिव्हच नसतो. सो अटेंटिव्ह असलात, की प्रत्येक गोष्ट तुम्हाला 100% मिळत ओके. जाते. आणि मग लॉ ऑफ अट्रॅक्शन यावरच वर्क करत असतं. मग त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. बरोबर आहे की नाही? की ज्याच्याने आपण लवकर गोष्टी अट्रॅक्ट करू अट्रॅक्ट करू शकतो. शकतो. परंतु ते शिकावं लागतं. त्याच्या काही हां, स्टेप्स हां, हां. आहेत. ठीक आहे? बरोबर. हो. की ज्यामुळे आपण गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट करू अट्रॅक्ट करू शकतो. शकतो. हां, हां, हां. तर आता जसं तुम्ही बोलल्या, की मुलांना आजकालची जी पिढी आहे त्यांना डिप्रेशन, अँक्झायटी ह्या गोष्टी खूप आहेत. तर मॅनिफेस्टेशन पॉवरने आपण ते कमी करू शकतो का? मग ते कसं 100% वर्क घालवू करेल? शकतो. हां. डिप्रेशन हा शब्द आपण अस्तित्वात आणलेला आहे. बरोबर. बरोबर की नाही? डिप्रेशन हे असं काही नाहीच आहे. हां, परंतु हां, ते हां. काय आहे, की एखादा जॉब नाही मिळाला तर मी डिप्रेशनमध्ये आहे. सहज बोललं जातं. कुणीतरी आपल्याला रागवलंय, आपल्या मनासारखं झालं नाही, की आपण डिप्रेशनमध्ये आहोत. तो शब्दच नाहीये अस्तित्वात. तो शब्द उच्चारून, उच्चारून, उच्चारून त्याची पार माळ जपली जातीये आणि मग त्या फ्रिक्वेन्सी सगळीकडे फिरत आहेत. फिरत बट आहेत. दॅट इज बरोबर. रॉंग. ज्यावेळेला तुम्ही एखादा शब्द उच्चारतात ना, त्या फ्रिक्वेन्सी सेट होतात तुमच्या. तर तुम्ही काय बोलावं हे सुद्धा ठरवून बोललं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपल्या जसे पूर्वज आपल्याला सांगायचे, की व्यवस्थित बोलायचं घरात किंवा शुभ शुभ बोलायचं, बोलायचं. चुकीचं बोलू बरोबर. नका. बोलू नका. ते खरं होतं. हं, तर हं, ते हं. खरंच होतं आणि ते फक्तच स्पेसिफिक वेळेला खरं होत नाही. तुम्ही जेवढ्यांदा आतून विचार करतात ना, तेवढ्यांदा ते खरं होतं. तुमचे इनर जे व्हॉइसेस आहेत ना, तुमचे स्वतःचे, ते हं, तुमची हं, डेस्टिनी हं. डिफाईन करतात आणि ते तुम्हाला पुढे करियर पाथ दाखवत असतात. ओके. सो जर तुम्हाला लाईफमध्ये काही अचीव्ह करायचं आहे, यंगस्टर असू दे किंवा अजून कुणीही असू दे, हां, हां, हां. तर कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि तुमची फ्रिक्वेन्सी सेटिंग महत्त्वाची आहे. जसं आपण फोन यूज करतो की नाही, बरोबर, बरोबर. त्या फोनला जर फ्रिक्वेन्सीज नसल्या, तर तो फोन काही कामाचा आहे का? नाही. अजिबात नाही. फोन आपण जेवढा यूज करतो, तेवढा यूज करणं गरजेचं आहे का? अजिबात नाही. नाही. परंतु आता ॲडिक्शन झाल्यासारखं झालेलं आहे. बरोबर. ज्या गोष्टी खूप वाईट आहेत, तेवढ्याच चांगल्या गोष्टी सुद्धा फोनमध्ये आहेत. परंतु आपण म्हणतो की नाही, की वाईट गोष्टी लवकर अट्रॅक्ट करतात, अट्रॅक्ट तसं करतात. मुलांना त्या गोष्टी लवकर अट्रॅक्ट करतात हं. आणि त्यामुळे त्यांचं आत्ता सध्या हे डिप्रेशन, अँक्झायटी आणि ओव्हर थिंकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. वाढलंय. एका-एका सेकंदाला तुम्ही 4-4, 5-5 रील्स बघतायत. 5-10 प्रकारचं कंटेंट डोक्यात भरवतायत. काहीच त्या मेंदूला तुमचा वेळच नाहीये विचार करायला. सो बरोबर. जर तो तुम्हाला द्यायचा असेल, तो वेळ जर तुमच्या मेंदूला द्यावंसं वाटत असेल, तर हे स्क्रोलिंग थांबवा, बुक वाचा. आता तर बुक वाचणं म्हणजे महासंकट वाटतं सगळ्यांना. परंतु वाचाल तर वाचाल. ही जी म्हण लहानपणी आपण बरोबर. शिकत होतो ना, ती म्हण 100% खरी आहे. इट इज ट्रुथ दॅट व्हेन यू रीड, यू लिव्ह ल लाँग लाईफ बिकॉज हां. दे आर युअर ट्रू फ्रेंड्स. पुस्तक हे तुमचे खरे मित्र असतात. बरोबर. ते खूप काही चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवून जातात. हं, हं, आणि हं. जर खरंच स्वतःच्या लाईफमध्ये बेस्ट बघायचं असेल, करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? बुक्स वाचण्याकडे वळावं वाचावे लागणार लागेल. आहे. बरोबर. ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये महत्त्वाच्या आहेत, हं, हं, हं. त्या गोष्टी आपल्याला लिहून घ्याव्या लागणार आहेत. हं. गोल सेट करावे लागणार आहेत. ठरवून कॉन्शियसली पॉझिटिव्ह विचार करावा लागणार आहे. कारण निगेटिव्हिटी जेवढी तुम्ही म्हणतायत, की काय असते आणि कशी वर्क करते, तर ती अशी वर्क करते कारण आजूबाजूला फक्त निगेटिव्हिटीच आहे. सकाळी उठल्याबरोबर 100 पाहुणे आपल्या दारात येऊन उभे राहिले. आपल्याला कसं वाटेल? म्हणजे आपल्याला माहितीच नाहीयेत आणि माहितीच नाहीये. 100 पाहुणे अचानक, दारात येऊन उभे राहिले. अचानक. तर कसं हां. वाटेल आपल्याला? तर शॉक उठल्याबरोबर हो. तो ब्रेन शॉकिंग. तुम्हाला शॉक वाटेल. हो, तसा तुमच्या बरोबर. ब्रेनला तुम्ही उठल्याबरोबर स्क्रोलिंग स्टार्ट. 100 पाहुणे म्हणजे काय त्या 100 रील्स. रील्स. एका 10 मिनिटात, 5 मिनिटात तुम्ही 100-200 रील्स 100 बघताय. 200 रील्स मग बघतो. त्यामधलं सगळंच कंटेंट खरंच महत्वाचं असतं का? नाही. नाही. मग या गोष्टी थांबवल्यात
मोबाईलचा उपवास केला, जसे आपण बाकीचे व्रत, बरोबर. वैकल्य करतो की नाही. हो, हो, आता हो. त्यांची माझ्या मते गरज नाहीये. बरोबर. आता गरज आहे मोबाईलच्या उपवासाची. मोबाईलच्या उपवासाची. कारण जर मोबाईलचा उपवास केला, तर तुमचा मेंदू जो हँग झालेला आहे, हां, हां. बंद पडलेला आहे, सगळं बरोबर. काही Googleवर सर्च करायचं. स्पेलिंग हं. आली नाही, Googleवर सर्च करा. वर्डचा मीनिंग कळला नाही, Googleवर सर्च Googleवर करा. सर्च करा. इन्फॉर्मेशन कळत नाहीये, Google करा. म्हणजे हे जे तुम्ही सुपीक डोक्याला नापीक करून ठेवलेलं हं, आहे. हं, हं. त्यामुळे त्याची क्षमता कमी करत आहात. या गोष्टीकडे खरंच गांभीर्याने लक्ष दिलं लक्ष दिलं पाहिजे. पाहिजे. बरोबर. एवढंच मी यंगस्टर्ससाठी सांगू सांगेल. शकेन. तर ह्याच्यामध्ये आपण पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड जे म्हणतो, ते कसं वर्क करतं? आपल्याला 2 मनं आहेत जसं मी म्हटली. एक कॉन्शियस आहे, एक सबकॉन्शियस आहे आणि एक अनकॉन्शियस आहे. अनकॉन्शियस आहे. ठीक आहे. बरोबर. सो सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड यांचं खूप छान आणि सुंदर कोऑर्डिनेशन आहे. कॉन्शियस माइंड जेवढ्या आपल्या सबकॉन्शियसला काय देणार आहे, गोष्टी सांगणार आहे, कमांड्स देणार आहे. कुठलाही विचार न करता, कुठलंही रिएक्शन न देता तो त्यावर वर्क करायला स्टार्ट करतो. हं, हं, हं. पण आपला कॉन्शियस माइंड हा किती टक्के काम करतो फक्त? 5%. 5% 95% वर्क हे कशाचं आहे? सबकॉन्शियस माइंडचं सबकॉन्शियस आहे. माइंड. तुम्हाला गाडी चालवायला आत्ता येत असेल. परंतु ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा गाडी चालवतात, हं. तर आपल्याला भीती वाटते. बरोबर, आपण समोरच बघतो. बरोबर. आपण ब्रेक लावतो. हां, मग एक्सेलेटर देतो. खाली हां, पाय सोडतो. हां. बॅलन्स करायला बघतो. बरोबर की नाही? म्हणजे सुरुवातीला तुमच्या सबकॉन्शियसला त्या गोष्टींची काही नाहीये, सवय सवय नाहीये. नाहीये. बरोबर. परंतु ज्यावेळेला तुम्ही प्रो होतात गाडी चालवण्याला, तुम्ही फोनवर बोलता, तुम्ही हातवारे करता, तुम्ही गप्पा मारतायत, तुम्ही समोर बघतायत, बाजूला बघतायत, बोर्ड वाचतायत, ठीक आहे. गप्पा मारतायत हं, हं, फ्रेंड्ससोबत हं. आणि बरोबर, अजून काहीतरी समोरून आलं, की तुम्ही तिकडे पण लक्ष देतायत. म्हणजे बरोबर. काय, की तुमचा सबकॉन्शियस आता ट्रेन झालेला आहे. मग याच प्रकारे जसा सबकॉन्शियस आपला गाडी चालवण्यासाठी ट्रेन होतो, आपण साधं उदाहरण घेऊयात. आपण चपाती शिकतो हं. लाटायला. बरोबर, बरोबर. कशी शिकतो? पहिल्यांदाच गोल होते का? नाही, नाही होत. कणिक मळायला पहिल्यांदाच येतं का? नाही येत. अजिबात येत नाही. मला तर कसलंच येत नव्हतं. मला तर माझ्या सासूबाईंनी शिकवलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय, की आपण ज्या गोष्टी शिकतो, त्या हळू त्याच्यात काय होतात? प्रोग्राम केल्या जातात. प्रोग्राम केला जातो. आणि मग त्या प्रोग्रामिंगला परत रिवाइंड बटनाची गरज नाही. हं, एकदा हं, हं. फिट केलं, की ते आपोआप चक्र सुरू होतं. लहानपणापासून आपण ब्रश करतोय. बरोबर, अजूनही करतोच आहे. आपल्याला बरोबर. कुणाला सांगावं लागतं का? नाही. नाही. का? कारण आपल्याला माहिती आहे, की वी हॅव टू टेक हायजीन. आपल्याला कुणाशी बोलायचं तर आपण आपल्या तोंडाचा वास यायला नको. आपण ब्रश केला पाहिजे. आपण बरोबर. हेल्दी आणि कॉन्शियस राहिलं पाहिजे. राहिलं पाहिजे. कॉन्शियसने एकदाच कमांड दिलेली आहे. बरोबर, हो. थोडे दिवस आपण ते फॉलो केलं आणि फॉलो नंतर केलं. ते कंप्लीटली प्रोग्राम झालं. तसेच निगेटिव्हिटी सुद्धा प्रोग्राम झालेली आहे. हं, हं, हं. पैशांविषयीचे असू दे, रिलेशन विषयीचे असू दे, करिअर विषयीचे असू दे किंवा कुठलीही. हं, हं, मग हं. जर ती प्रोग्राम झालेली आहे, तर ती काय होणार आहे? तिथेच रिपीट, तेच रिपीट. रिपीट हो, करणार आहे. बरोबर. कितीही तुम्ही नवीन गोष्टी दिल्या तरी दिला त्याला तरी माहिती आहे, की तुमची आधीची फ्रिक्वेन्सी काय आहे. ती ते त्याच फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला परत नेऊन बरोबर. म्हणजे ठेवणार. त्याच लेव्हलने हां. आपल्याला गोष्टी भेटत राहतात. त्याच लेव्हलने हां, हां, आपल्याला हां. गोष्टी कारण विचार करा, की आपण जो विचार करतोय तेच मॅनिफेस्ट होतंय. बरोबर. कुणीही आपलं वाईट व्हावं असा विचार करत नाही. करत नाही. कुणालाही पैसा कमी नकोय. प्रत्येकाला भरपूर प्रमाणात पैसा हवाय. पैसा हवाय. बरोबर. प्रत्येकाला लक्झरियस जॉब हवाय, बरोबर. कार हवी आहे, हाऊस हवाय. हां. परंतु विचार करताना खरोखर या गोष्टींचा विचार केला जातो का? कुठेतरी सेल्फ डाऊटमध्ये असतातच. कुठेतरी नाही. बरोबर. 1000% सेल्फ डाऊटमध्ये असतात. हं. जे आता मोठे आपण म्हणतो श्रीमंत झालेले आहेत हं, लोकं. हं, हं. ते जे आहेत त्यांचा माइंडसेट काहीतरी वेगळाच असतो. बरोबर. त्यांचे मेंटॉर्स नसतात का? असतात. 100% असतात. ते मेंटॉरशिप घेतात, ते काउन्सिलिंग घेतात, ते बिझनेसचे कोचेस लावतात, एचआर हायर करतात, खूप गोष्टी करतात. त्यानंतर त्यांना सक्सेस मिळतो. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला अपग्रेड करत तुम्हाला फोन अपग्रेडेड पाहिजे, पण बर स्वतःला अपग्रेड करायचं नाहीये. अशाने आपण श्रीमंत होत नाही. बरोबर. अगदी शॉर्ट नोटीसवर काहीतरी गोष्टी तुम्हाला मिळायला हव्यात आणि मग तुम्ही अपग्रेड व्हाल, असं होत नाही. हं, हं, हं. ज्या गोष्टी खरोखर शिकण्यासारख्या आहेत त्या शिकल्याच पाहिजे. आपल्या फील्डचे आपण बॉस असले पाहिजे.
त्यावेळेला तुम्ही सक्सेसफुल होणार आहात. बरोबर, बरोबर. आणि मग तुमच्या सबकॉन्शियसला ट्रेन कोण करणार आहे? तर तुम्हीच करणार आहात. आपणच. बरोबर. मग जे तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी आधी सबकॉन्शियसला ट्रेन करावं लागतं आणि ते ट्रेनिंग्स आपण आपल्या कोर्सेसमध्ये देत असतो. देतो. ओके. येस. तर आपण आता जसं इंटरनेटवरती ना मी पण खूप बघते आणि बाकीचे पण जसे आपले प्रेक्षक आहेत तेही खूप बघत असतील, की 21 दिवसांचं चॅलेंज घेतलं जातं, की 21 दिवसामध्ये आपण एक हॅबिट बनवू शकतो कोणत्या पण गोष्टींना. तर ते तसं होतं का म्हणजे वर्कआउट? 100% होतो. आपले सुद्धा जे बॅचेस आहेत ते हां, हां, 21 हां. डेजच्या, 2 मंथ्सच्या, 1 इयरच्या आहेत. तर तसं काय होतं, आपण जेही विचार करतो, जेही बोलतो, जेही आपण बघतोय, ते आपल्या ब्रेनचे पॅटर्न्स आहेत. हं, हं, हं. बरोबर आहे की नाही? मग ते ब्रेनचे पॅटर्न्स जे आहेत, ते कसे फॉर्म होतात? ते आपण जे विचार जे करतो, विचार करतो, जे जे करतो रोजच्या रोज, हां, त्याच्याने डेली, फॉर्मेशन डेली होतं. बरोबर. मग ते ब्रेनचे पॅटर्न जे डेली तुम्ही फॉर्म करता, हां. त्यानुसार तुमची डेस्टिनी डिफाईन होते. हं, हं, हं. त्यानुसार तुमच्या हॅबिट्स बनत जातात. हं, हं, मग हं. 21 डेज का? तर कन्सिस्टंटली 21 डेज केल्यानंतर तुमच्या ब्रेनला काय होतात, ते सिग्नल्स मिळतात, की मिळतं. आता हे खरं आहे. हे हां. आपल्याला कंटिन्यू केलं पाहिजे. हां, 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 असं. हां, हां. म्हणून बरोबर, मग ते बरोबर. 21 डेज असतं, असतं. 11 डेज असतं. हां. परंतु आता तो 21 डेज घेऊन सुद्धा मला असं बऱ्याचदा वाटतं, की परत ज्यावेळेला माझ्याकडून लोकं जातात, कन्सिस्टन्सी सुटली म्हणजे ते संपतं परत. तर कन्सिस्टंट असणं आणि फोकस करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. पण मग ह्याच्यामध्ये आपण मेडिटेशनचं काही आहे का हो, म्हणजे 1000% मॅनिफेस्टेशन, आहे. मेडिटेशन मेडिटेशन? तर महत्वाचंच आहे. हं, हं, हं. मेडिटेशन म्हणजे नेमकं काय? फक्त बसणं, डोळे बंद करणं आणि मनात विचारांचं वादळ सुरू असणं म्हणजे मेडिटेशन नाही. बरोबर. मेडिटेशन म्हणजे नेमकं काय, की तुम्ही तुमच्या इनर सोल सोबत कनेक्ट होणं. हां, हां. तुम्ही स्वतःला ओळखणं, तुम्हाला पीसफुल वाटणं, तुम्हाला शांतता मिळणं आतून. बरोबर, बरोबर. जसं शरीर आपण क्लीन करतो, रोज अंघोळ करतो, मेकअप करतो, पावडर लाव, टिकली लाव, छान बरोबर. कपडे घाल, परफ्यूम मार, ह्या सगळ्या गोष्टी हो. करतो. केस वेगवेगळ्या पद्धतीने करायचे. आपण छान दिसलं पाहिजे असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. बरोबर वाटतं. आहे की नाही? बरोबर. दॅट इज गुड. बट व्हेन यू आर ब्युटिफुल फ्रॉम इनसाइड, इनसाइड. इट ग्लोज ऑन युअर फेस. येस, येस, येस. ज्यावेळेला तुम्ही आतून सुंदर असतात ना, त्यावेळेला तो ग्लो आपोआप तुमच्या चेहऱ्यावर येतो. द्रौपदी मुर्मू जी आहेत, खूप सुंदर आहेत का? नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरती खूप ग्लो आहे. ग्लो आहे आणि बरोबर. त्या देशाचं नेतृत्व करतायत. बरोबर. आज फर्स्ट सिटिझन आहेत ते इंडियाच्या. का? बरोबर. एपीजे अब्दुल कलाम खूप सुंदर होते का? बट दे अलाइन विथ देअर थॉट्स अँड ॲक्शन्स. म्हणून सुंदर, कुरूप असं काहीच नसतं. तुम्ही जे करतात, तुमच्या कर्तृत्वावरनं तुम्ही सुंदर बरोबर. किंवा नाही आहात हे कळत असतं. कळत असतं. सुंदरतेची बरोबर. वेगळी तर डेफिनेशन माझ्या डिक्शनरीमध्ये नाहीये. हां. तुमचं वर्क तुम्हाला डिफाईन करत असतं. हं, हं, हं. तुम्ही सुंदर आहात की नाही? तुमचे विचार तुम्हाला डिफाईन करत असतात. तुम्ही आतून कसे आहात हे तुम्हाला सौंदर्यवान बनवत असतं. बरोबर. कारण विचारांचं सौंदर्य महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणून आहे. वरून किती मेकअप केला आणि पावडर लावली आणि सेंट लावला तरी माणूस सुंदर दिसत नाही. सुंदर दिसत नाही. तर त्या बरोबर. आतून आपल्याला काय करायचं आहे? स्वतःला क्लीन करायचं क्लीन आहे. त्याचं करायचंय. काम मेडिटेशन करतं. मेडिटेशन करतो. बरोबर. आणि मग मेडिटेशनमध्ये नेमकं काय करायचं आहे? तर आपण शांत एका जागी बसून आपल्या ब्रीथिंग पॅटर्नवर काय करायचंय? हं, हं. कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. हं, हं. मग कॉन्सन्ट्रेट करून आपण विचार करू शकतो, की काय-काय गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपल्याला हव्या आहेत. हवे आहेत. त्या कशा बरोबर. मिळणार आहेत? मग आपण सुपर सोलशी कसे कनेक्ट होणार आहोत? आपलं हां. अस्तित्व कशामुळे आहे? हे बरोबर. प्रत्येकाने शोधलं पाहिजे. शोधलं पाहिजे. डझंट मॅटर यू आर फ्रॉम व्हिच रिलिजन. हां, हां, हां. बरोबर की नाही? तुम्ही स्वतःला शोधणं आणि स्वतःमधल्या आत्म्याला शोधणं आणि त्या परमात्म्याशी कनेक्ट होणं इज खूप इम्पोर्टंट थिंग. गरजेचं आहे. बरोबर. कारण म्हातारपणी देव करून उपयोग नाहीये. बरोबर आहे की नाही? आपल्या बरोबर. सोयीनुसार आपण देवाला नाही हे करू शकत. बरोबर, बरोबर. परंतु ज्यावेळेला तुम्ही मनापासून कुणाची तरी सेवा करत आहात, मनातनं कुणाला तरी काहीतरी गोष्टी देत आहात. फक्त पैशांनी मदत करणं म्हणजे मदत नाहीये. तर तुम्ही विचारांची देवाण-घेवाण करू शकतात. तुम्ही कुणाला तुमच्याकडे 4 शब्द चांगले असतील तर ते सांगू सांगू शकतात. शकता. तुम्ही खायला कुणाला तरी देऊ शकतात. ही मदत बरोबर. करणं म्हणजे काय? तुम्हाला अलाइन करणं. बरोबर. आणि मग ज्यावेळेला या गोष्टी करतात तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला पीस फील होतो. हं, हं, हं. शांतता फील होते आणि मग ती शांतता तुमच्या मेडिटेशनमध्ये पण तुम्हाला जाणवते. जर तुमची चिड राग, भांडणं असतील घरामध्ये किंवा बाहेर सुद्धा, तर तुम्हाला तुमचं मेडिटेशन प्रॉपर होणं इम्पॉसिबल आहे. बरोबर. त्यासाठी तुम्हाला आतून फील होणं गरजेचं आहे. हं, हं, हं. सो मेडिटेशन ज्यावेळेला करायचं आहे, त्यावेळेला खूप अलाइन व्हावं लागतं विचारांशी आणि बॉडीशी सुद्धा. ज्यावेळेला तुमचे थॉट्स आणि तुमची बॉडी अलाइन असेल, तुम्ही सुंदर मेडिटेशन करू शकाल.
जर नसेल तर यू आर नॉट गोइंग टू मेडिटेट फॉर 1 मिनिट ऑल्सो. बरोबर, असं बरोबर. आहे. मेडिटेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ. पण हे माहितीच नाही की मेडिटेशन कसं करायचं. हां, फक्त तर बसायचं, डोळे बंद करायचे आणि श्वास घ्यायचा. त्याला मेडिटेशन म्हटलं जात नाहीये. खूप वेगळं आहे. ते स्वतःला स्वतःसोबत जोडतं. माझ्या भाषेत तरी. खूप छान सांगितलं तुम्ही येस, हे, की थँक यू. स्वतःला स्वतःसोबत जोडतं ते म्हणजे मेडिटेशन. येस. आणि खरंच गरज पण आहे आजकालच्या यूथसाठी. कारण जसं आपण डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टींवरती पण बोललो, की त्याच्यामुळे पण आपण कमी करू शकतो. आपले विचार कमी होतात वगैरे. येस. आता जसं तुम्ही म्हणत होत्या, की ॲक्शन्सला आपल्याला अलाइन करायला पाहिजे आपल्या गोष्टींसोबत. तर जसं आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, की आता मला 1 सीआर रुपीज मॅनिफेस्ट करायचेत. ओके. तर मी आता इथे बसूनच आहे. मी काहीही करत नाहीये. फक्त मी मॅनिफेस्ट करतीये, की मला 1 सीआर रुपीज पाहिजे, पाहिजे, पाहिजे. तर ते असे भेटतील का? इम्पॉसिबल आहे. कुठलंही काम करा तुम्ही, काहीही करा. बरोबर. जोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेत नाही, त्याची हं. रिएक्शन तुम्हाला येत नाही. बरोबर. आता मी म्हणेल, की मला लाखो सबस्क्रायबर पाहिजेत, पण मी काहीच करणार नाही. इज दॅट पॉसिबल? नो. मग जर मला सबस्क्रायबर्स पाहिजेत ना, तर पाहिजेत. मला काय करावं लागेल? कम्युनिकेट करावं लागेल. मला त्यांच्या आवडीचं कंटेंट मला प्रोव्हाईड करावं प्रोव्हाईड लागेल करावं त्यांना. लागेल. हां. मला त्यांच्याशी कनेक्ट व्हावं लागेल. दे आर लाइक माय फॅमिली मेंबर्स इफ दे हं. लव्ह मी. हं. ते माझे फॅमिली मेंबर्स आहेत. ते बरोबर. माझ्यावर खूप प्रेम करत आहेत, बरोबर. म्हणून ते मला कनेक्ट होत आहेत. पण ते मला असेच कनेक्ट होतील का मग? नाही. नाही. सो ॲक्शन इज इक्वली इम्पोर्टंट टू मॅनिफेस्टेशन. ओके. कारण मॅनिफेस्टेशन काय वर्क करतं तुमच्या लाईफमध्ये? ज्यावेळेला तुम्ही देवावर विश्वास ठेवता, तुम्ही हं. मंदिरात जाता, तर तुमची बरोबर. एनर्जी एकदम हाय असते. का? बरोबर. कारण ते फ्रिक्वेन्सी तिथली तशी आहे, व्हायब्रेशन्स तसे आहेत. हं, हं. सो मॅनिफेस्टेशन काय करतं? तुम्हाला ते व्हायब्रेशनचा फील देतो. फील देतं. ज्यावेळेला तुम्ही अलाइन होतात हां, हां, विचारांसोबत हां. आणि स्वतःसोबत आणि मग तुम्ही एखादी गोष्ट करायला घेता, तर ती 100% तुम्हाला मॅनिफेस्ट होणार. होणार. पण जर तुम्हाला सेल्फ डाऊट असेल, जर तुम्ही डेस्परेट असाल, जर तुम्हाला असं वाटत असेल, की लगेचच्या लगेच मला सगळं लगेचच्या मिळावं, लगेच. तर मिळणार नाही. सॉरी. इन्स्टंट नाही काहीच. इन्स्टंट नाही. म्हणजे मिळू शकतं. हां. तुमचं जर पास्ट कर्म जेवढे पॉवरफुल असतील ना, तर तुम्हाला सहज कुठल्या गोष्टी मिळू शकतात. संघर्ष न करता. हं, पण हं. मग तसे खूप कमी असतात. 1% लोकं आपण तसे धरूया. ओके. परंतु ॲक्शनला त्यांना सुद्धा पर्याय नाही. तुम्हाला ॲक्शन्स घ्याव्याच लागतात. परंतु त्या ॲक्शन्सला अलाइन करून देणं हां, हां, हां. मॅनिफेस्टेशन करतं. हां, हां. अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे आणून देणं बरोबर. मॅनिफेस्टेशन करतं. मॅनिफेस्टेशन करतं. त्या संधीचं सोनं करण्याची तुम्हाला करणंच बुद्धी देणं हे मॅनिफेस्टेशन करतं. मॅनिफेस्टेशन करतं. आणि लोकांसोबत तुम्हाला कनेक्ट करून देऊन, हं, हं, त्यांच्यासोबत हं. तुमच्या फ्रिक्वेन्सीज मॅच करून, त्यांच्याकडून तुमचं काम करून घेणं, हे तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन शिकवत असतं. आणि हं. त्यामुळे तुम्ही तुमचे गोल्स आणि ॲक्शन्स अलाइन करतात आणि तुम्हाला हवे ते डिझायर रिझल्ट्स अगदी 6 महिन्यात सुद्धा तुम्ही 1 करोड कमवू शकतात. कमवू परंतु शकतो. त्यासाठी तुमचा ॲक्शन प्लॅन पण रेडी पाहिजे ना. बरोबर. कुणी उठून 1 करोड कमवले असते, तर आज सगळेच श्रीमंत राहिले असते. बरोबर, परंतु बरोबर. त्यासाठी तुमचा ॲक्शन प्लॅन गरजेचा हं, आहे. हं, हं. तुम्ही कशा थ्रू कमवणार आहात, हे हं, हं. तुम्हाला माहिती असणं, इथे फिट असणं गरजेचं आहे. आपण एफ-एम रेडिओ लावतो. बरोबर. फ्रिक्वेन्सी सेट केल्याशिवाय स्टार्ट होणार आहे का? ती फ्रिक्वेन्सी तर बरोबर माहिती असली सेट पाहिजे ना, करावी लागते. हो, काय करायची. हो. कॉम्प्युटरला रिप्रोग्राम करता येऊ शकतं, पण का करायचं आहे? कुठला प्रोग्राम त्याच्यात इन्सर्ट करायचा आहे, हे तर ते माहिती असणं माहिती गरजेचं पाहिजे. आहे. बरोबर, बरोबर. असं आहे. सो तुम्ही 1 करोड कमवू शकतात का? एका वर्षात 100%. नक्की कमवू शकतो. परंतु कसे? ॲक्शन्स, ॲक्शन्स. व्हिज्युअलायझेशन, ग्रॅटिट्यूड, वर्क होलिक हं. असणं हे सगळं इम्पोर्टंट आहे. म्हणून गधड मेहनत करा असं मी अजिबात हं, म्हणणार हं, नाही. हं. मेहनतच घ्यायची आहे, पण ती तुमच्या विचारांवर, तुमच्या सराउंडिंगवर, तुमच्या नॉलेजवर, तुम्ही काय प्रोव्हाईड करताय यावर, तुमचा बेस कसा आहे यावर, तुम्ही काय शिकलेले आहात, त्यात तुम्ही हं, बाप हं. आहात की नाही, तुम्ही त्यामधलं काय-काय जाणतात, बरोबर. जे लोकांना हवंय ते तुम्ही देऊ शकतात देऊ का? शकता का? जर हे सगळं तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही एका वर्षाच्या आत करोडपती 100% होणार. मॅनिफेस्टेशन त्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करणारच करणार. तर मॅडम आपण अशा लोकांना काय ॲडवाईस करताल, जे लोकं बोलतात, की मॅनिफेस्टेशन काम नाही करत म्हणून? आपण श्वास घेतोय, बरोबर. का घेतोय? कारण बॉडी मॅनिफेस्टेशन वर्क करतंय, ओके. राइट?
आपण श्वास घेतोय, आपण जिवंत आहोत, आपण रोजच्या रोज सगळे कामं आपले करत आहोत. आपल्याकडे एवढ्या करोड रुपयाचं शरीर आपल्याला देवाने दिलं आहे. म्हणजे मॅनिफेस्टेशन वर्क करत आहे. बरोबर. तुमच्या बाबतीत चांगलं, वाईट काहीतरी अनुभव येतायत रोज तुम्हाला, म्हणजे बरोबर. मॅनिफेस्टेशन वर्क करत आहे. मॅनिफेस्टेशन वर्क करत नाही असं नाहीये. तुमच्या अकॉर्डिंगली वर्क करतं की नाही हा प्रश्न असतो. बरोबर आहे की नाही? जर मॅनिफेस्टेशन वर्क करत नसतं, तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ना कुठलं गेन केलं असतं, ना कुठला लॉस केला असता. बरोबर. ते वर्क करतंच. पण मग ते हं, हं. तुमच्या विचारांवर अवलंबून आहे, की तुम्ही काय विचार करताय. त्याप्रमाणे ते तुमच्या लाईफमध्ये वर्क करताय. हं, हं, हं. जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल, तर 100% पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडणार. तुम्हाला हं. बेस्ट जॉब लागणार. तुमची लाईफ सेटल्ड असणार. तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळणार. हं. तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळणार. परंतु याच्याच अपोझिट जर तुम्ही विचार करत असाल, की मला जोडीदार मनासारखा मिळत नाहीये, तर नाहीच मिळणार. ओके. पैसा माझ्याकडे येत नाहीये, तर येणारच नाही. कारण तुम्ही कमांडच रॉंग देतायत आणि हां, हां, हां. चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळाव्या असं म्हणतायत, तर मिळणार नाही. ज्यावेळेला तुमचे थॉट्स अलाइन असणार आहेत, ज्यावेळेला तुम्हाला काय चुकीचं, काय बरोबर हे कळणार आहे, त्यावेळेला मॅनिफेस्टेशन तुमच्या लाईफमध्ये वर्क करणार आहे. जर तुम्हाला एवढं सुंदर शरीर देऊन सुद्धा तुम्ही असं म्हणत असाल, की देवाने मला काय दिलं, तर देव काही देणार नाही. बरोबर. बरोबर आहे की नाही? हो. तर आपण जसं म्हणतो, की मॅनिफेस्टेशन वगैरे, तर असं आहे का म्हणजे मी जर तुमच्यासाठी मॅनिफेस्ट केलं, म्हणजे आपण दुसऱ्यांसाठी मॅनिफेस्ट करू शकतो का? 100% करू शकतो. मॅनिफेस्टेशन हे प्रत्येकासाठी वर्क करतं आणि जर डिस्टन्स सीलिंग करायची असेल आपल्याला, तर आपल्याकडे खूप सुंदर कन्सेप्ट आहे होओपोनोपोनोची. ओके, त्याच्याने ओके. तुम्ही कुणालाही इथे बसल्या जागी हील करू शकतात. समजा एखादा आजारी आहे, कुणाला तरी पैशाची नड आहे आणि त्यांना कुठल्यातरी प्रॉब्लेममध्ये अडकल्यासारखं झालंय, तर असे लोकं सुद्धा याच्याने हील होऊ शकतात. 100%. परंतु त्यासाठी तुमची अलाइनमेंट गरजेची आहे. हं, हं, हं. तुमचे थॉट्स तसे असणं गरजेचं आहे आणि तुम्ही काय विचार करता आहात आणि ॲक्शन्स काय घेत आहात, त्याच्यात काही तफावत तर नाहीये ना? तुम्ही फील काय करता आहात आणि बोलत काय आहात? बोलत काय आहात? बरोबर. याही गोष्टी तेवढ्याच मॅटर हां, 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 करतात. हां. पण मग हे निगेटिव्ह वेनी ह्याचा वापर करू शकतात का लोकं? म्हणजे लाइक नाही. नाही. निगेटिव्ह जर एखाद्याने मॅनिफेस्ट केलं, की नाही होऊ ह्याचं शकत. आज चांगलं होऊ नये असं काही किंवा हा नसतं. सक्सेसफुल होऊ नये, तर मग असं नाही होत ना? नाही, असं काहीच होणार नाही. हां, हां, हां. सगळं जर मॅनिफेस्ट व्हायला लागलं, तर कधीच जग बुडलं असतं. बरोबर आहे की नाही? आपल्यासाठी बरोबर. देवाचे प्लॅन खूप वेगळे असतात. हं, आपल्याला हं, असं हं. वाटतं, की ही गोष्ट आपल्याला आता मिळाली नाहीये. मग आपण त्या गोष्टीचं गिल्ट घेत राहतो, की मी हे असं करायला हवं होतं, बरोबर. म्हणून माझ्या लाईफमध्ये सक्सेस नाहीये. मी गरीब घरातून आहे, म्हणून मला लोकं भाव देत नाहीये किंवा हं, मला हं, हं. सक्सेस मिळत नाहीये किंवा माझं एज्युकेशन कमी आहे किंवा मला सपोर्टिव्ह पीपल्स नाहीयेत. पण हं, असं हं. काही नाहीये. फक्त तुमचे विचार आणि तुमच्याच ॲक्शन तुमच्या लाईफवर इम्पॅक्ट करत असतात. हां, हां, हां. नो वन एल्स. कारण बाकीच्यांचं किती तुम्ही होल्ड करून ठेवणार आहेत आणि जो कचरा साठवलेला आहे ना मनामध्ये एवढ्या वर्षांचा, हे मला काय बोललं, त्याने मला असं केलं. हां, तिसऱ्या हां. व्यक्तीकडे बोट दाखवणं जोपर्यंत थांबवत नाही, तोपर्यंत मॅनिफेस्टेशन वर्क करत नाही. करत नाही. कारण आपण ज्यावेळेला स्वतःवर फोकस करतो, हं, हं, हं. त्यावेळेला आपली प्रगती होते. ज्यावेळेला आपण दुसऱ्यांवर फोकस करतो, आपली अधोगतीच होते. कारण तुम्ही काहीही बोला, चुकीचं बरोबर दुसऱ्याबद्दल, स्वतःबद्दल ते मॅनिफेस्ट होणार आहे. ते तुमच्या लाईफमध्ये ॲज इट इज घडणार आहे. बरोबर. परंतु आपल्या मेंदूला काय सवय केलेली आहे आपण, की नाही. काहीतरी समोर अपॉर्च्युनिटी दिसली, की त्यात आपण काहीतरी खोट काढतो. निगेटिव्हिटी, बरोबर. काहीतरी सेल्फ डाऊट, हं, हं. काहीतरी डाऊट घेणारच आणि मग ती घेणारच. गोष्ट आपण स्टार्ट करणार. कशी हं, काय ती हं, मॅनिफेस्ट हं. होणार आहे किंवा कशा त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. बरोबर. ज्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत, त्यावर आधी पूर्ण फेथ असणं गरजेचं आहे. बरोबर. आपल्या आई-वडिलांवर आपण डाऊट घेतो का? नाही. आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, तर आपण रडून मागतो का? आपण ठासून सांगतो, की मला ही गोष्ट हवी पाहिजे. आहे हो. आणि ती ते देतात. का देतात? बरोबर. आपल्याला माहिती आहे त्यांची कॅपेबिलिटी हं, आहे. हं, 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 त्यांची हं. असली नसली तरी ते आपल्याला देतात. हं. का? बिकॉज दे आर अवर गॉड. तसाच आपला एक गॉड आहे, परमात्मा आहे किंवा तुम्ही वाहेगुरु म्हणू शकतात किंवा ख्रिश्चन्स असतील तर येशू म्हणू शकतात किंवा अल्लाह. हे हं, हं, सगळे हं. आपल्याला सगळं द्यायला बसलेले आहेत. परंतु ते तुम्ही घेतात कसं? तुम्ही रिसिव्हिंग मोड ऑन केलेला आहे का? बरोबर, बरोबर. हे पण महत्वाचं आहे. हो, हो, हो. जर तुम्ही हे सगळं केलेलं असेल, तर हं. तुमच्याकडे गोष्टी 100% अट्रॅक्ट होतील. होणार. हां, हां. स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. हां, हां. आणि जर स्वतःवर विश्वास असला, तर माणसाला जग जिंकता येतं आणि ते खरं आहे. म्हणजे याच्यात विश्वास खूप मॅटर करतो. आपल्याला येस, काहीही करायचं असेल तर तुमचा फेथ पाहिजे तुमच्या स्वतःच्या येस, गोष्टींवरती, की मी करू शकते, मी करू शकतो. येस. है ना? डेफिनेटली हवं आहे. बरोबर. येस. तर आपण जसं आता म्हणतो, तर
एखादं असं डेली रिच्युअल आहे का, की जे आपण मॅनिफेस्टेशनसाठी रोज वापरू शकतो किंवा प्रेयर म्हणू शकतो किंवा काय असं काय आहे? आपण उठल्याबरोबर ग्रॅटिट्यूड केला पाहिजे. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? तर आपण आभार मानणे. थँक यू. सगळ्यात महत्त्वाचं बरोबर. थँक म्हणणं, आभार मानणं. कारण आपण या पृथ्वीवर जर एक माणूस म्हणून जन्माला आलोय, तर आपलं काहीतरी देणं लागतं प्रत्येकाला. बरोबर. परंतु आपण न देता आपल्याला खूप काही मिळत असतं. जसं आपण फुकटचा ऑक्सिजन 2-4 लाखाचा रोजच्या रोज घेत असतो. बरोबर. जे व्हेंटिलेटरवर असतील त्यांना त्याचं महत्त्व विचारा. महत्त्व विचारा. हे झाडं आपल्याला सावली देतात. ही प्रकृती आपल्याला खूप काही देत असते. आपण हं, किती हं, जपतो हं. तिला? अजिबात सुद्धा जपत नाही. बरोबर. उलट आपण त्याचं ऱ्हास करतोय, ऱ्हास नुकसान करतोय. करतोय. सो आपण प्रत्येक गोष्टीला थँक म्हटलं पाहिजे. तुम्ही साधं लिफ्टमधून आलात ना, त्या लिफ्टला सुद्धा थँक म्हणा. कारण तुम्हाला सेफली त्याने तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवलंय आणि तुम्हालाच पोहोचवलंय. नाही, तुमचे लव्ह वन्स जेवढे आहेत ना, ते पण त्यातनं येतात जातात. बरोबर आहे की बरोबर. नाही? जर समजा कधीतरी ते बंद पडली, ते अडकलेत तर? पण असं नाही ना झालंय टचवूड, तर तुम्ही त्याला थँक म्हटलं पाहिजे. तुमच्याकडे झोपण्यासाठी बेड आहे. बरोबर. तुमच्याकडे घर आहे राहण्यासाठी. गाडी आहे फिरण्यासाठी. 2 वेळचं पोटभर जेवण मिळत हं, आहे. हं, हं. फॅमिली सोबत आहे. थँक म्हणा. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु जी नाहीये त्या गोष्टीसाठी तक्रार करण्यापेक्षा बरोबर. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांनी जर थँक म्हटलं, तर आहे त्या गोष्टींमध्ये वृद्धी नक्कीच होणार आहे. बरोबर. पण मग असे 1-2 वर्ड्स जे आपण सकाळी म्हणू शकतो किंवा हो, संध्याकाळी अफर्मेशन्स झोपण्याआधी बोलू म्हणू शकतो शकतो, आपण. अफर्मेशन्स आपण जे म्हणतो. मिरर टेक्निक करू शकतात. हां, मिररच्या हां. समोर जायचं आहे हं. आणि सकाळी उभं राहायचंय मिरर समोर. हं, हं. स्वतःला आय लव्ह यू म्हणायचं आहे. हं, हं. सेल्फ डाऊट घेतोच ना, तसं हं. स्वतःवर प्रेम पण करायला हं. शिकायचं आणि सगळे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलायचे, की मी हुशार आहे, मी सक्सेसफुल आहे, मी एक्सलंट आहे, मी ब्रिलियंट आहे. बरोबर. मी माझी सगळी कामं वेळेत करत आहे. मला सगळ्या कामात सक्सेस मिळत आहे. हं. माझे सगळे रिलेटिव्हज माझ्यासोबत प्रेमाने वागतात, हं, बोलतात. हं, हं. म्हणजे जेवढेही सेंटेन्स तुम्हाला पॉझिटिव्ह जमतील, तेवढे उठल्याबरोबर आरशाच्या समोर जाऊन बोलायचे आहेत बोलायचं. स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून. हं, हं, हं. बघा 21 डेज नंतर तुम्हाला काय परिणाम मिळतो याचा. नक्कीच, नक्कीच ट्राय करू. आपण प्रेक्षकांनाही सांगू नक्कीच ट्राय येस, येस. करायला. डेफिनिटली. शुअर. होओपोनोपोनो ही जी प्रेयर आहे, तर ती काय वर्क करते? होओपोनोपोनो ही एक हवाईयन प्रेयर आहे, हां, हां. ज्यामुळे माणसाच्या लाईफमध्ये खूप गोष्टी बदलतात. हं. आपण त्यामध्ये काय शिकतो? आपण फॉरगिव्हनेस शिकतो. आपण थँक जसं अगेन आता सांगितलं मी ग्रॅटिट्यूड शिकतो. बरोबर. आपण प्रेम करायला शिकतो. हं, हं. आपण अपोलोजाइज करतो. बरं. बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला माफी मागायची लाज वाटते, इगो आडवा येतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काय होऊन जातं, की आपल्या मनात खूप साठलेला कचरा असतो बरोबर. आणि ज्यामुळे नवीन काही येतच नाही. एक भांडं घेतलं दुधाचं, हं. त्यामध्ये चिखल टाकला अर्ध्या हं. पातेल्यात आणि वरनं दूध घेतलं. कसं होणार आहे दूध? खराबच होणार आहे. खराबच होणार आहे. परत दुसऱ्या दिवशी त्याच पातेल्यात दूध घेतलं. नासणार आहे. परत बरोबर. तिसऱ्या दिवशी त्याच पातेल्यात घेतलं. खराब होणार आहे. का खराब होणार आहे? कारण पहिला आपण काढलेला नाहीये चिखल त्यात. आहे ना पहिला तसाच त्याचा. आहे. बरोबर. गाळ आहे. तसं आपल्या मेंदूचं झालेलं आहे. आपल्या मेंदूत इतका चिखल आहे, एवढा गाळ आहे, की ज्यामध्ये तुम्ही नवीन कितीही गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करा, त्या इम्प्लांट होत नाही. त्या आपण रिसीव्ह होत नाहीयेत आपल्या ब्रेनला, आपल्या सबकॉन्शियसला, कॉन्शियसला. का होत नाहीयेत? कारण आधीचा जो कचरा आहे ना, तो रिमूव्ह केलेलाच केलेलाच नाहीये. नाहीये. पुन्हा बरोबर. त्याबद्दल तरी राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, वाईट वाटतंय, स्वतःबद्दल वाईट वाटतंय, सेल्फ डाउट्स आहेत, बिलीफ्स नाहीयेत हं, स्ट्राँग, हं, काहीच हं. नाहीये आणि आपण नवनवीन नॉलेज त्याला देतोय. वर्क होणार आहे का? 100% वर्क होणार नाही. मग अशा वेळेला होओपोनोपोनोची प्रेयर करून आपण काय करतो? हा कचरा साफ करतो. साफ. ओके. हा कचरा साफ करण्याचं काम जे आपल्या आपल्या मनामध्ये गाळ हं, साचलेला हं, आहे, हं, हं. जे वाईट विचार आहेत, ज्यामुळे आपली प्रगती थांबली आहे, हं. ते सगळे वाईट विचार रिझॉल्व्ह करण्याचं काम होओपोनोपोनोची प्रेयर करत असते. अगदी सिंपल प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक आय लव्ह यू. हे 4 सेंटेन्स मिरॅक्युलस रिझल्ट्स क्रिएट करतात. माझ्या हजारो स्टुडंट्सच्या लाईफमध्ये रिझल्ट्स क्रिएट केलेले आहेत. परवाच एक लेडी आता जे अवॉर्ड फंक्शन झालं आपलं, हां, हां, हां. मोठा माझा वेबिनार झाला तुम्हाला माहिती आहे, सेमिनार झाला सॉरी. बरोबर. हो. त्यामध्ये एक लेडी आलेली होती. हां, हां. त्यांच्या सासूबाई डायलिसिसवर होत्या. हं, हं. ज्योती राठोड म्हणून आहे. हं. म्हणजे डायलिसिसच्या बेडवर नेलेल्या परत आणलेलं आहे शी इज नॉर्मल नाऊ.
एवढा इम्पॅक्ट होपोनोपोनोची प्रेयर करते. बापरे! तर अक्षरशः जी स्टुडंट आहे माझी ती पण आली होती. तिची नणंद पण आलेली होती आणि तिची बहीण पण आलेली हं, होती. हं, हं. कशासाठी? तर फक्त थँक यू म्हणायला, की आज तुमच्यामुळे आमची आई वाचली आहे आणि ती नॉर्मल आयुष्य जगतीये. बापरे! ज्या डायलिसिसवर होत्या, हां, हां, हां. ज्यांना डायलिसिस रिकमेंड केलेलं होतं, डायलिसिस रिव्हर्स झालेला आहे. एक लेडी मुंबईच्या आहेत. त्यांच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता. ब्रेन डेड झाला होता. हं, डॉक्टरांनी हं. सांगितलं होतं, "मी सांगू शकत नाही." आणि एकटाच भाऊ होता 5 बहिणींचा. हं. त्या खूप रडल्यात. मला म्हटले, की मॅम मला माझा भाऊ हवा आहे. हवंय. ॲज इट इज तो कसाही असू दे, तो फक्त जगला पाहिजे. आम्ही त्याला आयुष्यभर सांभाळू. आम्ही सगळ्यांनी प्रेयर केली. त्यांनीही केली, मीही केली. अगेन शी इज माय एन-एल-पी स्टुडंट. हां, हां. पण तरीसुद्धा होओपोनोपोनो, एन-एल-पी असं सगळं आम्ही यूज केलं. नाऊ ही इज गुड. आफ्टर 1 मंथ ते हॉस्पिटलमधून त्यांना सोडलं. नाऊ ही इज लिव्हिंग हिज नॉर्मल लाईफ. हं, हं, हं. म्हणजे काय? आपल्या विचारांनी बदलू शकतं का? 100% तुमचं सत्य बदलू शकतं. जे आहे आत्ताची जी रिॲलिटी आहे ती चेंज होऊ शकते का? 100% चेंज होऊ शकते. पण तुमचा तो तेवढा फेथ असणं पण गरजेचं बरोबर, आहे. बरोबर. हां, हां. तुम्ही जे करत आहात त्यावर तुमचा 100% विश्वास असला की ते तुमच्या लाईफमध्ये घडत असतं. हं, हं. खूप छान वाटलं हे ऐकून, की खूप फरक पडतो म्हणजे ह्या प्रेयरने फक्त आपण जे म्हणतो. येस. बरोबर. तर मॅडम तुम्ही काय-काय करता? म्हणजे काय-काय शिकवता? काय-काय आपण प्रोसिजर? बेसिकली सेल्फ हिलिंग करतो. हां, हां. बऱ्याच लोकांना सेल्फ डाउट्स असतात, हं. की मी हे करू शकेल का? हं, हं. मी हे चुकले तर? हं. माझ्या लाईफवर याचा काय इम्पॅक्ट होईल? इम्पॅक्ट होईल. बरोबर आहे की नाही? अजून फॅमिली इश्यूज असतात खूप. बऱ्याचशा माझ्याकडे तर 500-700 डायव्होर्सच्या केसेस होत्या, बापरे! की ज्यांचे डायव्होर्स पर्यंतच्या गोष्टी गोष्टी झालेल्या झालेल्या. होत्या. ते आज त्यांचे लाईफ आनंदाने, सुखाने घालवत आहेत. म्हणजे काय, की आपल्याला पेशन्स राहिलेले हं, नाहीयेत. हं, हं. आपल्याला विचार करण्याची शक्ती आपली क्षीण झालेली आहे. त्यामुळे आपण जे दिसतंय त्यावर पटकन ट्रस्ट ठेवतोय किंवा समोरचा फक्त बोलतोय, आपण रिएक्शन देतोय. परंतु प्रत्येक ॲक्शनला जर तुम्ही रिएक्शन देत बसलात, तर लाईफ हॅपी होणार नाही. हे आपण शिकवत असतो, की तुम्ही पेशन्स शिकलं पाहिजे, कन्सिस्टन्सी शिकली पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रॉपर व्हिज्युअलाइज करायला शिकलं हं, पाहिजे, हं. स्क्रिप्टिंग केली पाहिजे, तुमचे बिलीफ्स चेंज केले पाहिजे, ॲक्शन्स घेतल्या पाहिजे, तुमच्या व्हॅल्यूज कशा असल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण टीचिंग करत असतो आणि हे शिकलंच पाहिजे. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय ना, बरोबर, श्रीमंत व्हायचंय, सक्सेसफुल व्हायचंय, तर तुम्हाला पैसा आणि वेळ बरोबर. दोन्ही खर्च करावे लागतील. फ्रीमध्ये कोणीही श्रीमंत होत नाही. बरोबर, बरोबर आहे की बरोबर. नाही? एकदम बरोबर. आपण ज्यावेळेला स्वतःला अपग्रेड करतो, इम्प्रूव्ह करतो, बरोबर. त्यावेळेला आपण सक्सेसफुल बनू शकतो. हो, हो. फक्त 4 पुस्तक वाचून, 4 व्हिडिओज बघून नाही होत श्रीमंत हं, हं, हं. किंवा सक्सेसफुल. त्यासाठी प्रॉपर टीचिंग आणि ट्रेनिंग घ्यावी लागते. हं. जे कॉर्पोरेट्स मोठे-मोठे ऑफिसेस बघतात तुम्ही किंवा ज्या कंपनीज आहेत, ते 5-5, 10-10 लाखाचे मेंटॉर्स बोलवतात. कशासाठी? बिझनेस कोचिंग देण्यासाठी. मग त्यांना येत नाही का? ते तर करोडोचा टर्नओव्हर महिन्याला करतात. परंतु बरोबर. अपग्रेड राहणं किती महत्त्वाचं आहे आणि सेल्फ बिलीफ किती इम्पोर्टंट आहे. स्वतःच्या व्हॅल्यूज चेंज करणं आणि स्वतःच्या लाईफमध्ये इम्पॅक्टफुल चेंज आणणं किती महत्त्वाचं आहे, हे त्यांना कळतं म्हणून ते श्रीमंत असतात. बरोबर. आपण का होत नाही? कारण आपण विचार करतो, की फुकटात हवं आणि ही फुकटाची सवय आपल्याला इंग्रजांनी लावली आहे दॅट इज नॉट गुड. हं, हं, हं. जसं चहाची सवय लावून सोडून निघून गेलेत, तशी ही पण एक सवय लागली आहे आपल्याला. परंतु इट इज व्हेरी, व्हेरी बॅड थिंग. कारण जे फ्रीमध्ये मिळतं ना, त्याची किंमत पण किंमत राहत नाही नाही. राहत. बरोबर. आणि जे फ्रीमध्ये मिळेल ना, त्या नॉलेजपासून तुम्ही पुढे उपयोग पण करून घेत नाही. नाही. बरोबर. परंतु ज्यावेळेला तुम्ही परिपूर्ण एखादी गोष्ट शिकतात, त्यामध्ये तुम्ही सगळ्या ट्रिक्स असतात माहिती तुम्हाला. त्यामधले सगळे बरोबर. बारीक-बारीक जे धागे आहेत, ते तुम्हाला जोडता येतात. हं, त्यावेळेला हं. तुम्ही सक्सेसफुल होतात. मॅनिफेस्टेशन फक्त बघून, वाचून नाही शिकता येत. ते शिकावं लागतं हं, आणि हं. ते इम्प्लिमेंट करता येतं का? 100%. पूर्ण माइंडची रिप्रोग्रामिंग करता येते का? 100% करता येते. आहे ती सिच्युएशन कंप्लीटली चेंज करता येते का? कंप्लीटली चेंज करता येते. पण त्यासाठी ते शिकावं लागतं. शिकावं लागतं. बरोबर, येस. बरोबर. आणि आपण जसं म्हणतो व्हिजन बोर्ड वगैरे गोष्टी असतात, हां. की आता मी एक व्हिजन बोर्ड बनवलाय, तर ते बघून मी ते मॅनिफेस्ट करतीये, की मला हे हवंय, मला ते हवंय. त्या व्हिजन बोर्डमध्ये जे काही आहे. तर तसंही आपण मॅनिफेस्टेशन हो. करू शकतो, बरोबर? 100%. आपण हां, व्हिजन हां. बोर्ड क्रिएट करायचा म्हणजे काय?
की आपल्या विचारांना चित्राचं स्वरूप द्यायचं. कारण तुमच्या ब्रेनला बोलण्यापेक्षा बघितलेलं जास्त कळतं. कळतं. तुम्ही बरोबर. व्हिज्युअल्स लक्षात ठेवतात की ऑडिओ जास्त? व्हिज्युअल्स. व्हिज्युअल्स. बरोबर. मग जर तुम्हाला तुमचं एखादं ड्रीम कंप्लीट करायचं हं, आहे, हं, हं. तर ते फक्त बोलून होणार आहे का? ते बघून नाही, होणार आहे. मग बघून. ते चित्र तुम्ही लावले पाहिजे. व्हिजन बोर्ड क्रिएट केला पाहिजे. बरोबर. एखादा चेक लिहून त्या व्हिजन बोर्डला लावला पाहिजे, की वर्षभरात मला एवढी अमाउंट हवी आहे. पण वर्षभरानंतरची तारीख टाका. आजची उद्याची टाकू नका. नाहीतर मग परत त्यावरचा विश्वास आपला विश्वास हलतो. आपला हलतो. बरोबर, येस. बरोबर. म्हणजे असंही होतं का? सपोज आपण एखादा चेक घेतला, त्याच्यावरती नाव येस. लिहिलं, की XYZ माझं नाव लिहिलं मी सपोज आता आणि अमाउंट टाकली XYZ मला ही अमाउंट हवी आहे आणि साइन करून लावून दिला समोर. मग तो डेली बघायचा आणि मॅनिफेस्ट करायचा. येस. होतं. ओके. ग्रेट. 100% होतं. तर शेवटचं मी हे म्हणू इच्छिते, की प्रेक्षकांसाठी आपला काहीतरी संदेश. नक्कीच. आपण ज्या वेळेला या गोष्टी बघत आहात तुम्ही, म्हणजेच काय की तुमचा यावर थोडा तरी विश्वास आहे. जर बरोबर. तो विश्वास आहे, तर तो सार्थ करण्यासाठी त्यामध्ये नॉलेज गेन करणं, बरोबर. सेल्फ डाऊट विसरून जाणं, हं, हं. स्वतःवर विश्वास ठेवणं, कॉन्फिडंट असणं हं. आणि जे करत आहात ते चुकीचं बरोबर या डेफिनेशनमध्ये न जाता डायरेक्टली हं, हं, ॲक्शन्स हं. घेणं इज इम्पोर्टंट. बरोबर. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल, हं. लाईफमध्ये जे 4 पार्ट्स आहेत आपलं हेल्थ, रिलेशन, करियर, मनी हे जर तुम्हाला इक्वली बॅलन्स करता आले म्हणजे तुमचं लाईफ बॅलन्स झालं असं मी समजते. आणि पैसा किती कमवावा याला लिमिट नाहीये. बरोबर आहे की नाही? तर ते लिमिट आपल्याला सेट करणं जमत पण नाही. पण ते आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठे स्टॉप घ्यायचा आहे आणि किती कमवायचं बरोबर. आहे. आणि ते कमवेपर्यंत आपल्याला काय-काय ॲक्शन्स घ्याव्या लागणार आहेत आणि त्या ॲक्शन्स कशा घ्यायच्या हे सुद्धा आपल्या ब्रेनला आणि आपल्या बॉडीला आपण सांगितलं पाहिजे. 100% तुम्ही सक्सेसफुल आणि यशस्वी होणार. थँक यू सो मच मॅम. खूप वेलकम मस्त डिअर. वाटलं थँक यू. तुमच्यासोबत आज बोलून. खूप थँक यू काही सो मच. गोष्टींवरती आपण चर्चा केली. खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे खूप काही गोष्टी तुम्ही नवीनही सांगितल्या, ज्या मॅनिफेस्टेशनशी रिलेटेड होत्या. मेडिटेशन, मॅनिफेस्टेशन कसं आपण वर्क करतो, ते जे बघितलं आपण. खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. थँक यू सो थँक मच यू. डिअर. मलाही बोलवून लोकांसोबत संवाद साधू दिला आणि तेवढ्या लोकांना आपण हेल्प करतो. त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज आणतो. नक्कीच, नक्कीच. त्यासाठी खरंच मनापासून आभार. थँक यू सो मच. थँक यू.